गलवा AMNS कंपनीने केली कामगारांच्या पगारात बेकायदेशीर कपात. 1700 कामगार आर्थिक संकटात. खालापूर तालुक्यातील पूर्वीची उत्तम गलवा आणि आताची AMNS कंपनीने कामगारांचे ऑक्टोबर महिन्याच्या पगारातून 2000 रुपये अचानक कापल्याने कामगार आर्थिक संकटात असून कंपनीने कामगारांना कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि कामगाराची काही चूक नसताना सुमारे 1700हून कामगारांचे 2000 रुपये पगारातून कमी केल्याने कामगारावर आर्थिक मोठे संकट आले आहे. एकीकडे महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याने कामगारांना आपले घर चालवणे कठीण झाले असून त्यातच आता कंपनीने ऐन दिवाळीच्या तोंडावर कंपनी व्यवस्थापनाने अजब कारभार करून कामगाराच्या पगारातून पैसे कमी केले. सदर कामगारांना कॅन्टीनची सुविधा उपलब्ध नसल्याने याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाने औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाकडे लेखी तक्रार करून सर्व कामगारांप्रमाणे त्यांनाही कॅन्टीनची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश देण्याबाबत कळवले आहे. या कंपनीने कामगारांच्या पगारातून बेकायदेशीर कपात केल्याने कामगार उपायुक्त रायगड यांनी याविषयी तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांची संयुक्त बैठक माननीय कामगार उपायुक्त रायगड यांच्या दालनात 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता आयोजित केली आहे. त्याबाबत कंपनीला नोटीसद्वारे कळवण्यात आले. सदर मीटिंगमध्ये कंपनीने व्यवस्थापनाने कामगारांच्या न्याय मागणीला योग्य प्रतिसाद दिला नाही तर राष्ट्रीय समाज पक्ष कंपनीच्या गेटसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकण विभाग अध्यक्ष कामगार नेते भगवान ढेबे यांनी दिलाय आणि याची जबाबदारी पूर्णपणे कंपनी व्यवस्थापनाची राहील. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी दत्तात्रय शेडगे, खालापूर. सध्या परिस्थिती पाहता खालापूर तालुक्यामध्ये खोपोली पेन रोडला अनेक कंपन्या, नामवंत कंपन्या प्रस्थापित आहेत. परंतु सदर कंपन्यांमध्ये सर्रासपणे 12-12 तास दुट्या, किमान वेतन प्रमाणे पगार न देणे, कामगारांना 30 दिवस राबवून घेणे, कामगारांना कुठल्याही कायदेशीर सोयी सुविधा न देणे हा फारसच चालू आहे सध्या या विभागामध्ये. आणि या विभागामध्ये एक कार्यरत एक खूप मोठी औद्योगिक कंपनी की जी पहिली उत्तम स्टील नावाने होती ती आता AMNS नावाने कार्यरत आहे. या कंपनीचं नाव जरी बदललं असलं तरी व्यवस्थापन मात्र तेच आहे. आणि या सदर व्यवस्थापनाने ह्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कुठल्याही कायदेशीर सोयी सुविधा आतापर्यंत दिल्या नाहीत. या संदर्भात आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही कामगारांना 30 दिवस कंपनी वेट बिगाराप्रमाणे राबवून घेते आहे. त्या विरुद्ध कामगार विभागाकडे जसं औद्योगिक सुरक्षा संचालनालय या विभागाकडे आम्ही तशी तक्रार दिली आणि त्या आमच्या तक्रारीला अनुसरून सदर विभागानं कंपनीच्या मध्ये येऊन तपासणी केली. तपासणी केल्यानंतर कंपनीमध्ये ज्या कायदेशीर त्रुटी होत्या कामगार कायद्यामधल्या त्या आढळून आल्यानंतर त्यांना नोटीस काढली. त्यानंतर गेल्या महिन्याच्या ऑक्टोबर महिन्याच्या 1 तारखेपासून कामगारांना साप्ताहिक रजा चालू झाल्या. हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठी क्रांती आहे की उत्तम स्टीलमध्ये आतापर्यंत 30-40 वर्षामध्ये एकदाही साप्ताहिक रजा कामगारांना मिळाली नव्हती. साप्ताहिक रजा न मिळत किंवा वार्षिक रजा जे भरपगार रजा असतात, या राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या असतात, ह्या काही त्यांना दिल्या जात नाही. त्यांना वेट बिगाराप्रमाणे राबवून घेतलं जातं. त्यांना सामाजिक कार्यामध्ये कुठल्या भाग घेता येत नाही. 30 दिवस काम करावं लागतं. ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे. यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाने पुढाकार घेऊन सदर कंपनीच्या विरोधात न्याय मागितली शासन दरबारी संबंधित विभागाकडे आणि त्याचा परिपाक म्हणून 1 तारखेपासून ऑक्टोबर 1 तारखेपासून कामगारांना साप्ताहिक रजा देणं सुरू झालं. आता ऑक्टोबर महिन्याचा नोव्हेंबर महिन्यामध्ये पगार जो झाला त्या पगारामध्ये कामगारांना रजा द्यायला भाग पडली हा मनामध्ये आकस धरून कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना कुठलीही पूर्व सूचना न देता किंवा कामगारांची कुठली चूक नसताना किंवा त्यांनी कुठलाही गुन्हा केलेला नसताना त्यांच्या पगारामधून बेकायदेशीरपणे 2000 रुपयाची कपात केलेली आहे. आणि दिवाळीच्या दिवसामध्ये कंपनीने ही कपात करून कामगारांना एक मोठा धक्का दिला आहे की याआधीही कामगारांनी आपली कामगार संघटना उभारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या काळामध्ये जे कामगार संघटना उभारणीसाठी पुढे प्रतिनिधित्व त्यांनी केलं त्यांना आपल्या नोकऱ्या गमाव्या लागल्या. म्हणजे ह्या कंपनी जरी उत्तम स्टीलची AMNS झाली असेल, जरी मालक बदलला असेल तरी व्यवस्थापन मात्र तेच आहे आणि त्यांच्या मनामध्ये ह्या कामगारांना वेट बिगाराप्रमाणे
राबवून घेण्याची जी प्रवृत्ती आहे ती तशीची तशी राहिलेली आहे. त्यामुळे ह्या कामगारांना न्याय मिळणं कठीण झालेलं आहे. तर या कामगारांचा बेकायदेशीरपणेच्या पगारातून कपात केलेली आहे. त्याच्या विरोधामध्ये आम्ही कामगार आयुक्त साहेब पनवेल यांच्याकडे दाद मागितली असून त्या संदर्भामध्ये कंपनी व्यवस्थापन आणि आम्ही तक्रारदार यांची संयुक्तपणे बैठक 2 वाजता दुपारी 29 तारखेला आयोजित केलेली आहे. या बैठकीमध्ये कंपनी व्यवस्थापन आणि कामगार आयुक्त साहेब हे काय कामगार आयुक्त साहेब मध्यस्थी करून ह्या प्रश्नावर काय निकाल देत आहे किंवा कंपनीला काय आदेश देत आहे आणि कंपनीची भूमिका या विषयावर काय राहते की कामगारांना भर पगार रजा दिलेली जाते त्या कंपनीने मग कामगारांचा कुठल्या प्रकारचा पगार कापण्याचा कंपनीला पेमेंट ऑफ वेजेस ऍक्ट खाली कुठल्याही कामगारांनी गुन्हा केलेला नाही. त्यामुळे त्यांचा पगार हा कापलेला हे बेकायदेशीर कृत्य आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या 29 तारखेला जर कामगार आयुक्त कार्यालयामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये या विषयाचा जर तोडगा निघाला नाही तर राष्ट्रीय समाज पक्ष रायगड कंपनीच्या गेट समोर तीव्र आंदोलन छेडून याविषयी आपली भावना व्यक्त करील आणि होणाऱ्या परिणामास कंपनी स्वतः सर्वस्वी जबाबदारी राहील. याची कंपनीने दखल घ्यावी ही आपल्या माध्यमातून आम्ही त्यांना कळवतो आहोत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.